पंचनामा झाला, पुढची कारवाई कधी? एनसीसीएफ प्रकरणात प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष. देवळा तालुक्यातील तिसगाव शिवार झाडी रस्त्यावरील CWC सेंट्रल वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन येथील एनसीसीएफ कांदा साठवणूक केंद्राचा महसूल विभागाने केलेला पंचनामा समोर आल्यानंतर या प्रकरणाकडे पुन्हा एकदा शेतकरी आणि जिल्हावासियांचे लक्ष वेधले गेले आहे. पंचनाम्यात केंद्रातील विविध गोदामांमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा साठवून ठेवण्यात आल्याची नोंद आहे. तसेच केंद्र परिसरातील मालवाहू वाहनांमध्ये कांदा असल्याची वाहनांची माहिती आणि कांद्याच्या प्रती संदर्भातील निरीक्षणांचीही नोंद करण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून या बाबींची अधिकृत नोंद घेतल्याचे पंचनाम्यात नमूद आहे. मात्र पंचनामा झाल्यानंतर आता पुढील प्रशासकीय प्रक्रिया काय असणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. पंचनाम्यात नोंद झालेल्या बाबींच्या आधारे संबंधित विभागांकडून सखोल चौकशी केली जाणार का? चौकशीत काही अनियमितता आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई केली जाणार का? या प्रश्नांची उत्तरे अद्याप समोर आलेली नाहीत. या प्रकरणाबाबत यापूर्वी विविध स्तरांवर तक्रारी आणि आरोप करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर पंचनाम्यातील नोंदींचे परीक्षण करून वस्तुस्थिती स्पष्ट करणे आणि आवश्यक असल्यास नियमानुसार पुढील कार्यवाही करणे ही संबंधित यंत्रणांची जबाबदारी असल्याचे मत व्यक्त होत आहे. महसूल विभागाच्या पंचनाम्यानंतर संबंधित अहवालावर जिल्हा प्रशासन, आवश्यकतेनुसार कृषी विभाग, पणन विभाग तसेच संबंधित खरेदी संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पुढील कार्यवाही केली जाणार का? याकडे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे. चौकशीत कोणतीही अनियमितता आढळल्यास नियमानुसार जबाबदारी निश्चित करून आवश्यक प्रशासकीय व कायदेशीर कारवाई होणार का? हा प्रश्नही उपस्थित केला जातोय. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने खरेदी प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे या प्रकरणातील चौकशी कोणत्याही दबावाशिवाय निष्पक्ष आणि वेळेत पूर्ण होऊन अधिकृत निष्कर्ष जाहीर व्हावेत अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करतायत. आता या पंचनाम्यानंतर प्रशासन कोणती भूमिका घेते, चौकशी कितपत वेगाने पूर्ण होते आणि त्यानंतर कायदेशीर व प्रशासकीय पातळीवर कोणती कार्यवाही केली जाते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. कारण हा विषय केवळ एका केंद्रापुरता मर्यादित नसून कांदा खरेदी प्रक्रियेवरील शेतकऱ्यांचा विश्वास आणि त्यांच्या हक्काशी निगडीत असल्याची भावना व्यक्त होत आहे. S9 TV न्यूजसाठी शरद पवार, चिंचवे. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.